हाय हॅलो, आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि तुम्ही पण चला आमच्याबरोबर त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायला. आज आहे पाडवा, तर पाडवानिमित्त आम्ही त्र्यंबकेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला आणि मी अशी सिंपलशी तयार झाली आहे, साडी घालून मस्त बघू शकता. मम्मी करा, तुम्ही करा. सोनू काय करा, छोटू नाही, मी असं दाखवते. आमचा इथं मस्त हसता हसता प्रवास चालू आहेत. समीक्षाचे पप्पा माझी मजाक उडत होते. तर आणि नंतर आम्हाला खूप गरम व्हायला लागलं, तर आम्ही मस्त आईस्क्रीम घेतली रस्त्यामध्ये. सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. खूप छान होती आईस्क्रीम आणि मस्त. ते बघा, समीक्षा पण मागून आईस्क्रीम दाखवते आणि हा चिकू पण तो बी दाखवतो आहेत. आणि नंतर आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरमध्ये आज इतकी गर्दी होती, काय सांगू तुम्हाला. भरपूर लाईन, इतकी मागून लाईन होती का विचार न करता. आणि हे बघा, इथं छोटे छोटे मुलं 2 पैशासाठी या मुलाची तयारी करून तिथं त्यांना बसवलं जातं उन्हामध्ये. आणि पैसे त्यांच्याकडून, म्हणजे त्यांची अपेक्षा करते की जे येतील ते त्यांना पैसे देतील. आम्ही सगळ्यात पहिलं गेलो तीर्थराज कुशावर्ती कुंडमध्ये. असं मान्यता आहे की त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाआधी इथं गेलं जातं आणि इथं आंघोळ केल्या जाते. पण आम्ही आमच्याबरोबर कपडे आणले नव्हते, तर आम्ही फक्त हातपाय धुवून घेतले. आणि आमच्या एका मुलाला आम्ही आंघोळ घातली, त्यांनी खूप मजा केली आंघोळ करून. आणि इथं समीक्षा आणि छोटूची लगबग चालू. त्यांना हे पाणी आम्ही थोडंसं सोबत घेऊन गेलो दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी. तर इथं अशी मान्यता आहे की गुप्त गोदावरी असं म्हणतात. तर खालून पाणी निघतं गोदावरी नदीचं, अशी मान्यता आहे. तर आम्ही सगळ्यांनी इथं मस्त तोंड हातपाय धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो दर्शनाकडं. पण दर्शनाची लाईन खूप मोठी असल्यामुळं आम्ही विचार केला की दर्शन न करता मुखदर्शन घ्यावं, पण मुखदर्शन बी नाही भेटलं. पण इथं लाईव्ह दर्शन चालू होतं CCTVच्या याच्यामध्ये, तर आम्ही तिथंच बघितलं. तुम्ही बी दर्शन करून घ्या. आम्ही इथूनच दर्शन करून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर जुना महादेव मंदिराचं कडे चाललो होतो आम्ही. जिथं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे त्याच्याच बाजूनं जुनं महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही तिथं गेलो होतो दर्शनासाठी आणि तिथं एकदम निवांत दर्शन झालं आमचं महादेवाचं. तिथं आम्ही लाईनीत उभं पण राहिलो असतो ना, तर आमचं संध्याकाळपर्यंत सुद्धा दर्शन नसतं झालं. आणि आमच्याजवळ लहान मुलं होते आणि ते तुम्हाला तर माहिती आहे, मुलं शांत बसत नाही. त्याच्यामुळं आम्ही तिथून निघून दुसरीकडे गेलो आणि तिथं मस्त छान असं दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेतलं समजा ना, ऐकलं दादा सगळं. नाही थांबा. तर इथं समीक्षा मस्त फोटोशूट करीत आहेत. तुम्ही बघू शकता मागं मस्त त्रिशूल, डमरू आणि त्याच्यावरती ओम लिहिलेलं आहेत. आणि सानिध्याला त्याचे पप्पा मस्त खांद्यावरती बसून घेऊन चालले होते. तो खूप थकला होता त्याच्यामुळं. आणि मला पण माझी आठवण आली. माझे पप्पा पण, आम्ही पैठणला गेलो होतो, माझ्या पप्पांनी पूर्ण पैठण मला असंच खांद्यावरती घेऊन फिरवलं होतं. तर अशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि नंतर
तर आम्ही निवृत्ती महाराजाचं दर्शन करायला आलो होतो आणि इथं मस्त छान असं आमचं खूप सुंदर दर्शन झालं. तुम्ही बी दर्शन करून घ्या निवृत्ती महाराजाचं. त्याच्या मागं आहे विठ्ठल रुक्माई. तर मस्त छान असं आमचं दर्शन झालं आणि मस्त आम्ही छान एक फोटो पण काढून घेतला दोघांनी. फोटो निवृत्ती महाराजाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं आम्हाला तिथं एक लेडीज होती, तिनं सांगितलं की समोर म्हाळसादेवीचं मंदिर आहे, तिथं जा. तर आम्ही तिथं दर्शन करण्यासाठी आलो होतो. तिथं वातावरण एकदम सुंदर होतं आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या इथल्या म्हाळसादेवी मातेचं मंदिराचं. आणि मस्त आम्ही तिथून निघून समोर आलो. समोर आहे गजानन महाराजाचं मठ. आम्ही आलो होतो गजानन महाराजाच्या मठामध्ये. त्र्यंबकेश्वरला खूप मोठं गजानन महाराजाचं मंदिर आहे. तर गजानन महाराजाच्या प्रवेशद्वारमध्ये असे छान छान फुले लावलेले आहेत आणि असं वाटते की आपण खरंच शेगावला आलो आहोत. शेगावला जसं सुंदर स्वच्छता ठेवली आहे तसंच इथं बी खूप छान स्वच्छता आहे आणि खूपच मस्त वाटतं. इथं एकदम रिलॅक्स वाटतं आणि पॉझिटिव्ह फील होतं आणि सगळं व्यवस्था खूप सुंदर आहे. तिथं मस्त छान तुम्हाला कुठं पण कचरा दिसणार नाही, कुठं पण काहीच दिसणार नाही आणि मंदिर तर इतकं सुंदर आहे. एक वेळेस तुम्ही त्र्यंबकेश्वरला आल्यावरती इथं नक्की जा दर्शन करण्यासाठी. खूप छान वाटेल तुम्हाला पण. आणि आम्ही तर खूप मजा केली इथं. दर्शन घेतलं देवाचं. तर हा आहे आमचा फॅमिली फोटो. तर कसा वाटला नक्की सांगा. आणि तिथं एक आर्टिस्ट बसला होता, त्यांनी इतकं सुंदर मंदिराचा फोटो काढला होता. सेम लाईव्ह पेंटिंग बघितली आम्ही आणि ती बी पहिल्यांदा सेम टू सेम तशीच सेम त्यांनी हे केलं होतं. सेम टू सेम ड्रॉइंग केली होती आणि तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा. तर बघू शकता खूप छान वाटते. आणि तिथून निघाल्यावरती परतीच्या रस्त्यावरती लागतं श्री स्वामी समर्थ महाराजाचं मंदिर आणि ते मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. तिथं आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती म्हणून मी आतमधली शूटिंग घेतली नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एक वेळेस नक्की पहा. तिथं आतमध्ये खूप सुंदर मंदिर आहे आणि खूपच छान स्वामी समर्थ महाराजाची मूर्ती आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप थकलो होतो. आम्ही रात्री जेवण बाहेर करण्याचंच ठरवलं आणि इथं आमचे हे मुलं तिघंजणं यांना फोटो काढायचा होता आणि सानिध्याला फोटो काढायचा नव्हता म्हणून तो असा बघतोय. तर छान आम्ही असं खूप सुंदर जेवण बोलवलं होतं. सगळ्यात पहिले आम्ही मस्त पापड बोलवले स्टार्टरमध्ये. आणि पापड कसे सगळेजण खातात ना म्हणून त्याच्यामुळं पापडच बोलवले. आणि शेवभाजी बोलवली होती. मला खूप दिवसाची दूध शेवभाजी खायची होती. इकडं ती नागपूरला भेटत नाही म्हणून आम्ही तिथं जाऊन दूध शेवभाजी खाल्ली आणि खूपच टेस्टी होती. मस्त असं निवांत जेवण केलं आम्ही. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त छान आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा. बाय.